गुरुवारी आपटी खाल्लेल्या शेअर बाजारानं आज सुद्धा गुंतवणूकदारांची निराशा केली। सेन्सेक्स 573 अंकांनी घसरून 81,118 वर बंद झाला, तर निफ्टी 169 अंकांनी घसरून 24,718 वर स्थिरावला। आजच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचं 2.10 लाख कोटीचं नुकसान झालंय। इस्रायल-इराण यांच्यातील संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानं गुंतवणूकदारांच्या चिंता वाढल्या। त्यामुळे बाजारावर दबाव राहिल्यानं देशांतर्गत शेअर बाजार घसरणीसह बंद झाले। सेन्सेक्स 573 अंकांनी घसरून 81,118 वर बंद झाला। निफ्टी 169 अंकांनी घसरून 24,718 वर बंद झाला, तर बँक निफ्टी 541 अंकांनी घसरून 55,541 वर बंद झाला। जवळजवळ सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकही घसरणीसह बंद झाले। बीएसईचे मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक सुमारे 0.30% घसरले। आज बीएसई सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 26 शेअर्स घसरणीसह बंद झाले। यामध्ये अदानी पोर्टचा शेअर सर्वाधिक 2.61% घसरला। दुसरीकडे आयटीसी, इंडसइंड बँक, एसबीआय आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स घसरणीसह बंद झाले। बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप आज 13 जून रोजी 447.48 लाख कोटी रुपयांवर घसरलं, जे गुरुवारी 449.58 लाख कोटी रुपयांवर होतं। बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 2.10 लाख कोटी रुपयांनी कमी झाले, म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 2.10 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे।